शिक्षण सेवकांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शिक्षण सेवकांसाठी अतिशय दिलासादायक बातमी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शिक्षण सेवक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि शिक्षण सेवक जर तुमचं कंप्लीटही झालं असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि याचं सर्वोत्तम श्रेय आहे ते जातं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना मुंबई आणि यांच्याच कंटिन्यूअस प्रयत्नातून कन्सिस्टन्सी फॉलोअपमधून आता हा शिक्षण सेवकांना लाभ मिळणार आहे आणि त्याच्या संदर्भात आता परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये परिपत्रक सुद्धा पाहूयात। हा लाभ कशा पद्धतीने भेटणार आहे ते सुद्धा पाहूयात। MJCTU म्हणून मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना मुंबई आहे जी प्रामाणिकपणे कोणाचाही एक पैसा न घेता अहोरात्र वर्षानुवर्ष शिक्षकांच्या हक्कासाठी झटत आहे, सन्मानासाठी झटत आहे। त्यांना आता यश आलेलं आहे आणि अर्थातच त्यांच्या यशामुळे आज हजारो शिक्षण सेवकांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। चला तर मित्रांनो पाहूयात या बातमीबद्दल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा। शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी आपण यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधत आहोत। तुमचं शिक्षण सेवक चालू असेल म्हणजे शिक्षण सेवक हा जो कालावधी आहे 2000च्या GR नुसार शिक्षण सेवक हे राज्यामध्ये कंपल्सरी करण्यात आलं। 3 वर्ष प्रोबेशन पिरियड आणि 3 वर्षानंतर असिस्टंट टीचर सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळते आणि ते 3 वर्ष कंप्लीट होत असताना किंवा कंप्लीट झाल्यावरती गेली 25 वर्ष होतात आहे मित्रांनो। ही जी जाचक शिक्षण सेवक आहे ते रद्द झालेलं नाही आहे ते त्यामुळे शासनाचं याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। शासनाने हे रद्द करायला हवं होतं। तात्पुरती तजवीज केली होती, बराचसा फॉलोअप शिक्षण सेवक करत आहेत परंतु ते होत नाही आहेत। परंतु फूल नाही फुलाची पाकळी म्हणून यांना दिलासा मात्र या परिपत्रकाद्वारे मिळणार आहे आणि याच्यासाठी कंटिन्यूअस प्रयत्न करणारे MJCTUचे पदाधिकारी जी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना मुंबई आहे ती कंटिन्यूअस फॉलोअप घेत होती। चॅनलवरती सुद्धा या अगोदर तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल की शिक्षण सेवकांच्या रजेबाबत। तर राज्यातील तमाम शिक्षक सेवकांकडून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनाचे मनपूर्वक आभार, अभिनंदन। आम्ही नेहमीच तुमच्या ऋणामध्ये राहू कारण ही संघटना कोणत्याही शिक्षकांकडून एकही रुपया न घेता अविरत शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी, हक्काच्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत। सो मित्रांनो प्रथमतः या सर्व पदाधिकारी, सर्व EI मेंबर, EC मेंबर यांचे मनापासून आभार। मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षकांच्या हक्काच्या नोकरीसाठी लढत असताना याच संघटनेचा एक भाग आहे त्यामुळे मला सुद्धा या संघटनेचा मनापासून अभिमान आहे की आज ही लढाई त्यांनी जिंकलेली आहे। अशा हजारो लढाया ते जिंकतच आहेत तरी सुद्धा या शिक्षक सेवकांसाठी हा जो वाटा आहे त्यांचा महत्त्वपूर्ण असणार आहे। हे जे परिपत्रक देण्यात आलेलं आहे ते जरी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी काढलेलं असलं तरी सुद्धा हे कोणाकोणासाठी लागू आहे। सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई विभाग, मुंबई। त्यामुळे जरी शिक्षण सेवक म्हणून जरी मायनॉरिटीच्या जरी संस्था असतील, स्वायत्त संस्था जरी असतील, स्थानिक संस्था असतील, याच्यामध्ये जरी तुम्ही काम केलं असलं तरी ZP, मनपा, नपा, खाजगी अनुदानित संस्था इथे कुठंही तुम्ही शिक्षण सेवक म्हणून 3 वर्ष जर काम पूर्ण केलं असेल तर मात्र याचा बेनिफिट तुम्हाला 100% होणार आहे।
आणि अर्थातच ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि सांगायला सुद्धा आनंद होतोय की याच्यातून सर्वांना दिलासा मिळणार आहे. चला तर आपण पाहूयात की याच्यामध्ये बातमी काय आहे. विषय आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या रजेबाबत. संदर्भ देण्यात आलेला आहे की महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियम 1981, त्याचबरोबर कार्यालयाचे पत्र आहे त्या संदर्भात, त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना मुंबई यांचा ईमेल 28/2/2025 हा संदर्भ देण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता हे जे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग यांनी या संदर्भातील 2 परिपत्रक काढलेली आहेत आणि दुसरं परिपत्रक सुद्धा ॲज गुड ॲज सेमच आहे, ते सुद्धा आपण याबाबतीत पाहूयात. जर याचा लाभ शिक्षण सेवकांना घ्यायचा असेल तर मात्र त्यांनी तात्काळ संपर्क साधायचा आहे. शिक्षण सेवक कंप्लीट झाल्यावरती या GRची कॉपी लावायची आहे आणि तुमच्याकडे जे तुमच्या सेवा शर्तीचे जे काही नियमावली ज्याच्यामध्ये असते, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एक मंथली वार्षिक सेवा पुस्तिका असते, त्याच्यामध्ये मात्र हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याचा बेनिफिटसुद्धा घ्यायचा आहे. प्रश्नच नाही आहे. खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि हा सर्वांसाठी चांगला सुद्धा आहे. चला तर मित्रांनो पाहूयात. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम 1977 मधील 5(2) नुसार सहाय्यक शिक्षक परिवीक्षाधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती 3 वर्षाच्या कालावधीसाठी परिवीक्षाधीन असेल असे नमूद केलेले आहे. म्हणजे जो काही 1977चा जो महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीबाबतचा नियम आहे, त्याच्यामध्ये शिक्षक जेव्हा जॉईन होतो तेव्हा 3 वर्ष तो परिवीक्षाधीन म्हणून काम करतो असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो इथं आहे. तसेच महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 सब सेक्शन 23 नुसार अस्थायी म्हणजे परिवीक्षाधीन कर्मचारीला, म्हणजेच आपण आजच्या भाषेमध्ये शिक्षण सेवक बोलूयात, कर्मचाऱ्याला नैमित्तिक व प्रस्तुती रजेव्यतिरिक्त अन्य कोणती रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही. आणि जेव्हा हे 3 वर्ष काम करत असतात तेव्हा त्यांना फक्त नैमित्तिक म्हणजे वर्षाच्या 12 रजा, एका महिन्याला 1 रजा आणि त्याचबरोबर प्रस्तुती रजा, जर एखादी महिला शिक्षिका प्रेग्नंट असेल तरच त्यांना प्रस्तुती रजा व्यतिरिक्त अन्य कोणताही रजेचा लाभ या शिक्षण सेवकांना मिळत नाही आणि मिळणार असणार नाही असं या नियमावलीमध्ये नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर पुढचं वाचूया. अस्थायी कर्मचाऱ्यांची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल, म्हणजे जेव्हा 3 वर्षे शिक्षण सेवक हा कालावधी पूर्ण होणार आहे तेव्हा त्यांची पूर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर ती रजा मिळण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्याचा त्यास हक्क असेल. आणि मित्रांनो या नियमावली अंतर्गत शिक्षण सेवकांना 30 रजा ॲडअप होणार आहेत त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये, जेव्हा ते त्यांचा शिक्षण सेवक हा परिवीक्षाधीन हा कालावधी पूर्ण करणार आहेत. आणि 30 ज्या रजा आहेत त्या त्यांच्या हक्काच्या आहेत आणि आता त्या मिळण्यापासून कोणीही त्यांना रोखू शकणार नाही आहे. ॲक्च्युली हे ऑलरेडी मेन्शन होतं, परंतु शालेय शिक्षण विभाग किंवा वेगवेगळे विभागीय शिक्षण उपसंचालक याबद्दल ठोस निर्णय घेत नव्हते आणि आता तो निर्णय घेणं बंधनकारक असणार आहे. यासाठी खरंच शिक्षक संघटनांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आपण पाहूयात की पुढे काय आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागू असलेल्या अर्जित रजा, वैद्यकीय रजा, बालसंगोपन रजा व इतर विशेष रजा लागू होतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. याचबरोबर हा जो कालावधी आहे त्याच्यामुळे ज्या वैद्यकीय रजा आहेत, अर्जित रजा आहेत, बालसंगोपन रजा आहेत, इतर विशेष रजा लागू राहतील आणि अशा प्रकारे ज्यांचं शिक्षण सेवक पूर्ण होत आहे, पूर्ण झालेला आहे किंवा पूर्ण होणार आहे, या सर्वांसाठी ही खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे. कारण 30 रजा जेव्हा त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये
ॲड केल्या जाणार आहेत, त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जाणार आहेत, तेव्हा त्यांना पगारही भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण हे दुसरं परिपत्रक पाहतोय 28 मार्च 2025च आहे. प्रति सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई विभाग मुंबई यांच्यासाठी देण्यात आलेलं असलं तरी याचा लाभ पूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. विषय पाहूयात की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रजेबाबत, कारण ह्या ऑलरेडी नियम होते, आता मुंबईमध्ये लागू झालेले आहेत. पूर्ण राज्यामध्ये लागू करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि याचीच पावती आपण हे जे दोन्ही पत्रक आहेत ते जोडायचे आहेत. त्याच्यामध्ये पाहात की तुम्ही नियमावली दिलेली आहे 1981ची संदर्भामध्ये कार्यालयाचे पत्र दिलेले आहे. त्याचबरोबर माननीय शिक्षक आमदार श्री मो अभ्यंकर मुंबई यांच्या समवेत सहविचार सभा जी 9/12/2024ला झाली होती, याचा सुद्धा संदर्भ देण्यात आलेला आहे. मित्रांनो, शिक्षक आमदार हे सर्वांसाठी आहेत, त्यामुळे सर्वांनी ज्यांच्या हिते हे पत्रक आहे ते लागू करून घेणार नाहीत, सेवा पुस्तिकेमध्ये आपली सेवा ॲड केली जाणार नाही, त्यांनी मात्र माननीय शिक्षक आमदार यांना संपर्क साधायचा आहे, कारण त्यांनी सर्वांसाठी हा निर्णय सर्व विभागासाठी लागू करण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. चला तर मित्रांनो, आपण पुढचा पाहूयात की याच्यामध्ये बाकीचं काही बदल नाही आहे. फक्त जो बदल आहे की जेव्हा ते कर्मचारी असतात तेव्हा त्यांना कोणत्याही सेवेचा रजेचा, नैमित्तिक रजा किंवा प्रसूती रजे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही रजा जरी मिळत नसल्या तरी अस्थायी कर्मचाऱ्याची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करणार आहेत तेव्हा मात्र पूर्वीची संलग्न सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर ती रजा मिळण्यासाठी तो पात्र झाला असता व ती रजा मिळण्याचा त्यास अधिकार असेल. त्यामुळे जसे स्थायी कर्मचाऱ्यांना ज्या रजा भेटतील त्याच शिक्षण सेवकांना भेटणार आहेत आणि त्याच संदर्भातील हे लेटर आहे. आणि त्या पद्धतीने मित्रांनो अजून आपण हे पाहू शकतो की विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांचं हे लेटर आहे. तसंच राज्यातील तमाम जे शिक्षण विभाग आहेत यांनी सुद्धा याचं इम्प्लिमेंटेशन करायला हवं. शिक्षण सेवक म्हणून जो गरज नसताना जो आम्हाला कालावधी लादलेला आहे, जे कोणत्याही देशामध्ये फक्त गुजरात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण सेवकांना सहन करावा लागतो. तुटपुंजा पगारावरती आज महागाई वाढत आहे. 7वा वेतन आयोग झाला, केंद्र सरकार 8व्या वेतन आयोगाची तयारी करत आहे, परंतु राज्यात मात्र या संदर्भात उदासीनता दिसते. याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचं अपयश आपल्याला दिसत आहे. एवढं शिकूनही डीएड, बीएड, टीटी, सीटीटी अगदी काही शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत ते अगदी नेट सेट PhD धारक सुद्धा आहेत. आणि मिनिमम वेजेस ॲक्ट आहे जो केंद्र शासनाचा, त्याचं उल्लंघन सुद्धा शिक्षण सेवक हे महाराष्ट्र राज्यातील जी स्कीम आहे, योजना आहे ती करत आहे. आणि याचमध्ये एवढ्या सर्व दिव्यातून जात असताना एखाद्या शिक्षण सेवकाला आता कुठेतरी हक्काची रजा भेटणार आहे. आणि हा निर्णय आहे तो मुंबई विभागासाठी जरी असला तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन पूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये व्हायला हवं, यासाठी सुद्धा प्रयत्नशील या संघटना असणार आहे. सतत फॉलोअप घेणारी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना मुंबई यांच्या आम्ही ऋणातच राहून आम्ही तुमचे ऋणी आहोत, कारण तुम्ही खूप महत्त्वाचा शिक्षकांसाठी निर्णय घेतलेला आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी आपण रस्त्यावरची लढाई लढत आहोत आणि लढतच राहू.